सुस्वागतम, धन्यवाद। आज या ठिकाणी या डोंबिवलीमध्ये श्री रामनवमी व साईबाबा प्रकट दिन आणि त्या साईबाबा प्रकट दिनानिमित्त आज आमने सामने डबलबारीचा जंगी सामना आज या ठिकाणी आयोजित केलाय बघा। श्री शैलेश धात्रक, सौ मनीषाताई धात्रक आणि कुमारी पूजा शैलेश धात्रक यांनी आज या ठिकाणी म्हणजे सालाबाद प्रमाणे याही वर्षी दरवर्षी या ठिकाणी हा जल्लोष आणि थाटामाटात हा उत्सव साजरा होत असतो आणि आज यावर्षी आम्हा दोन बुवांना या ठिकाणी डबलबारी करण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी निर्माण करून दिली। त्याबद्दल शैलेश धात्रक साहेब, मनीषाताई धात्रक आणि पूजा शैलेश धात्रक यांचे आमच्या हरिओम प्रसादिक भजन मंडळ जुनी डोंबिवली यांच्या वतीनं लाख लाख आभार मानतोय। तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी बघा आपल्याला बुवा लाभले ते कोकण सुपुत्र मालवणी भजन मंडळ सहागाव डोंबिवली पूर्व बुवा
ऋषिकेश प्रदीप सावंत, त्यानंतर त्यांचे गुरुवर्य शितकर बुवांचे शिष्य आहेत ते, तसेच कानू अनंत सावंत बुवा यांचे ते शिष्य आहेत. तसेच त्यांना आज पक्वास साथ करतायत कुमार सागर अनुभवणे, आमचे मित्र आहेत. तबला साथ करतायत ते देखील आमचे मित्र आहेत दत्तात्रय आचरेकर. आणि त्यांचे सर्व ज्यांनी माका पहिली सुरुवात करूसाठी फोर्स केल्याने ते म्हणजे अभिषेक परब माऊली. एकदा जोरदार टाळा त्यांच्यासाठी होते, कारण ह्या डोंबिवली ईस्ट मध्ये त्यांचा दबदबा कायम आहे. आज हो दबदबा दिसता तुमचं बरोबर असू दे. आई दुर्गादेवी आणि साईबाबा आणि श्रीराम तुम्हाला उदंड आयुष्य देव, मी त्या रामाचरणी प्रार्थना करतोय. आणि तुमचा मंडळ या असाच कायम ह्याच्याही पुढे असाच प्रगती करो, ह्याच्यातले सगळे बुवा डबलवारी करून देतील अशी त्या साईबाबांचरणी प्रार्थना करतोय. तसेच आम्ही हरिओम प्रसादी भजन मंडळ, मी स्वतः बुवा गणेश चंद्रकांत पोळ, माझे गुरुवर्य ज्ञानदेव मेस्त्री, तसेच सुशील गोटनकर बुवा. आम्हाला पक्वास साथ करतायत ते कुमार बबन मेस्त्री. तबला साथ करतायत ते आपल्या लोकसेवा समितीचे अध्यक्ष बाळा परब यांचे चिरंजीव ओंकार परब. आम्हाला आणि आमच्या दोन्ही बुवांची मंडळी, आम्हाला दोन्ही बुवांना या ठिकाणी ज्यांनी संपर्क केला ती म्हणजे आमची माऊली गुरुवर्य आमचे संजय पवार बुवा. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळा होऊन दे, कारण ती व्यक्तीच तशी आहे, दिलदार नेतृत्व आणि आमच्या पाठीशी सदैव उभे राहणे. त्याच्यानंतर या ठिकाणी अनेक भजन बुवा पक्वासवादक या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोष कोळंबकर माऊली, त्यानंतर आमचे संतोष सुकाळी, रासम काका, त्यांचं नाव माहिती नाही, युट्यूबर आहेत रासम काका त्यांचं नाव. जे या ठिकाणी युट्यूबर आहेत त्यांचं देखील माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानून साऱ्या विश्वाची देवता श्री गजाननाला वंदन करून विद्येची देवता आई शारदे मातेला वंदन करून माझी ग्रामदेवता आई दुर्गा मातेच्या चरणी नतमस्तक होऊन माझी कुलदेवता आई भवानीच्या चरणी नतमस्तक होऊन साऱ्या जगताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आज या आमने सामने डबलवारी सामन्याला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. काय नाही हे जरा पडतात जरा. आणि नामस्मरण, आज श्रीरामाचा जन्मोत्सव आणि त्यामुळे आपल्याला आणि साईबाबांचा प्रकट दिन सोहळा, खरोखर भाग्य आहे बुवा तुमचं आणि माझं. आणि त्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी हरिभजनाचा कार्यक्रम करायला भेटतोय. पण काय आहे ही डबलवारी, हा डबलवारी असल्यामुळे बोला भया, बरोबर की नाही? हा, विवाह पुजारी सांगतात तांडप काढ, त्याचा काय टेन्शन घेऊ नको. हरकत नाही, करूया नामस्मरण, त्याच्यानंतर थोडं मनोरंजन पण करणार, काय हरकत नाही. या ठिकाणी भरत सुर्वे माऊली आमच्यासाठी आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकडून. आणि त्यांच्याकडून मला 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच संतोष कोळंबकर माऊली यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यानंतर भरत सुर्वे यांच्याकडून पकवाजवादक बबन मेस्त्री आणि तबलावादक ओंकार परब यांच्यासाठी 100 रुपये आलेले आहेत. ठीक आहे, धन्यवाद. धर.
रे सा नि ध प म ध प म ग रे नि रे ग रे नि रे ध सा म ग री ध सा तूच सूर ठावा तूच सूर ठावा सगुण रूपधारी स्वामी तुम्हामुळे जगण्याला अर्थ स्वामी तुम्हामुळे जगण्याला अर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे दैवत नमो ज्ञान सिंधु नमो देवराया नमो ज्ञान सिंधु नमो देवराया नमो ज्ञान सिंधु नमो देवराया नमो ज्ञान सिंधु नमो दीननाथा नमो दीनबन्धु
नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो माया बापा कृपाळा नमो माया बापा कृपाळा नमो माया बापा कृपाळा कुंडली कवरदा श्री पंढरीनाथ श्री वक्रतुंड गणपती गजानन आशीर्वाद आहेत, त्यामुळे काय घाबरणार नाही. कारण बुवा 3 वर्षानंतर डबल बारी परत सुरुवात झाली आहे. एखाद्रो वकील काय म्हणता की कोणतं तरी भांडण होऊन देत नाही, त्याची केस माका गावंडे. एखाद्रो बिल्डर म्हणता एखाद्याचा घर कोसळून देत आणि त्याचं काम माका गावान देत. पण एक असोच माणूस रवला ह्या कलियुगात की तो माणूस म्हणता की आपण काहीतरी तुमच्या घरात चांगलं कार्यक्रम होऊन देत आणि त्याची ऑर्डर माका मिळा देत. असे आमचे साऊंडवाले दादा याचा जोरदार टाळ्या. अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी लावलात. कारण तुमचे नाडी म्हणजे आमचे नाडी तुमच्या हातात आहेत आणि तुमच्या जीवावरच ह्या आमचा सगळा काढता चालता. खरोखर सुंदर साऊंड सिस्टीम. अभिषेक परब पहिली सुरुवात केल्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओंकार परब यांच्यासाठी 100 आणि माझ्यासाठी 100. धन्यवाद. खरोखर अभिषेक माऊली हसरा चेहरा सुंदर, त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असतातच. आता पहिली सुरुवात केलंय त्यामुळे पलीकडे डबल बारी द्यावा माका. ऐकलंय तुमचं, आता माझा कधी ऐकत असतं बघतोय. धन्यवाद. सुरुवात करतोय बुवा. काय टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. मी काय तुका बोलणार नाही आणि तू बोललंस तर मी काय तुका सोडणार नाही. हरकत नाही. सुरुवात आहे बुवांची. पहिली दुसरीच बारी आहे बुवांसाठी देखील. डबल बारीसाठी लाख लाख शुभेच्छा देतोय. टायमाचा वेळेचं बंधन आहे. होय घरचो बरोबर. या ठिकाणी बाळापर्व आलेले आहेत. खरोखर आमचे आधारस्तंभ या भजन मंडळाचे आणि आमच्या डोंबिवलीतले सगळं आमचं तेच असत. बाळापर्वांसाठी जोरदार टाळ्या. घाल
हे शिव शंकर उमा महेश्वर हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हे शिव शंकर उमा महेश्वर हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय भुजंगभूषण
डमरूच्या तालावर तांडव करीती, डमरूच्या तालावर तांडव करीती. एकत्र घ्यायचं आहे ना रूपा. धन्यवाद. काय झालं आता, ह्या प्याचात पडल्यासारखं झालं. हरकत नाही, जरा कोरसचा आवाज द्या बुवा. नामस्मरण भक्ती का करावी, कारण या कलियुगात 84 लक्ष योनी फिरून आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला आणि त्या नरदेहाचं सार्थक करण्यासाठी भजन भक्ती करावी लागते. कारण काय, हा भजन एकदा अर्जुनाने विचारलं ना श्रीकृष्णाला की नामस्मरण का, कारण काय, हा की ह्या कलियुगात जो जन्मा किल्लेलो असा म्हणजे तो एक दिवस जाणार होता, बरोबर की नाही. मानव देहाने हा आपल्या ह्या शरीर मिळाला, ह्या भाड्यानं असो आपण 70 वर्ष 80 वर्ष 50 वर्ष भाड्यानं आपल्याला मिळालेला, आपण त्याचा गर्व करतो, गर्व करतो ना. पैशापुढे आपण माणसं विसरतो, पण ह्या शरीरात आपल्या 70 वर्षासाठी भाड्यान देवान दिलेला आणि त्याचा आपण गर्व करतो. कारण काय, की या कलियुगात जो जन्माला आलाय तो एक ना एक दिवस जाणार आहे. मग ही भजन नामस्मरण भक्ती कशासाठी करायची, बरोबर की नाही. जाऊचा तर सगळ्यांका बारमध्ये बसलेलो जातलो आणि भजनात बसलेलो जातलो. पण तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सांगितलं की एक एक उदाहरण सांगितलं की एक मांजर आपल्या पोरांचा 8 उंबरे फिरवता तोंडात घेऊन आणि त्याच तोंडान एखाद्या हुंदीर गावलं तर फाडून खाता, बरोबर की नाही. म्हणून कारण जो परमार्थ करणार, नामस्मरण करणार, भजन करणार तो मोक्षाला जाणार आहे आणि जो कळी काढतो लो तो नाही, तो तसं चांगलं. काय बुवा काय करतास का, काय लिहून घेऊ नको, टेन्शन घेऊ नको. तर जो नामस्मरण करणार तो मोक्षाला जाणार. मोक्ष ह्या 84च्या गतीतून सुटणार आहे. कारण काय, हो जन्म पुन्हा नको बुवा. काय परिस्थिती आहे, आताची युद्ध झाला तडे, आता उद्यापासून डिझेल नाही. माका तुझ्यापेक्षा टेन्शन, बारीपेक्षा तडे काम टेन्शन इला डिझेल नाही गावलं तर. पण खरोखर सगळा भेटणारा, कारण आपल्या या भूमीत ते साईबाबा, तो राम साईबाबा, स्वामी समर्थ सगळे संतांनी या ठिकाणी जन्म घेतला आणि ही पुण्यभूमी पावन केलेली आहे. त्यामुळे आपल्या कोण बॉम्ब पण टाकू शकत नाही. बॉम्ब टाकल्यानंतर वरच्या वर गायब करतील ते. एवढी गुरुची शक्ती आहे बुवा, बरोबर की नाही. कारण गुरुची शक्ती
प्रबळ आहे आणि तो गुरु आपल्याला तारणार आहे. म्हणून ही रामनवमी साजरी करतो आपण, हनुमान जयंती साजरी करतोय, साईबाबा प्रकट दिन या ठिकाणी साजरा होतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे धात्रक साहेबांसाठी. दरवर्षी या ठिकाणी आपण असतो, स्टेजवर नाही पण बुवांबरोबर मंडळीत तरी असते. या वर्षा होय असं आहे. खरोखर एकदा संजय पवार बुवांसाठी जोरदार टाळ्या होऊन देत बघा. कारण बुवा नामस्मरण भक्ती का करावी ही थोडक्यात एक उदाहरण देतोय आणि रूपकाला सुरुवात करतोय. कारण काय झालं बघा, एकदा विष्णू आणि लक्ष्मी एका ठिकाणी बसली होती. विष्णू आणि लक्ष्मी बसली होती तेव्हा लक्ष्मी विष्णूला सांगते की या कलियुगात श्रेष्ठ कोण, लक्ष्मी श्रेष्ठ की विष्णू श्रेष्ठ. तेव्हा विष्णू काय म्हणाले, आता लगेच सांगण्यात काय अर्थ नाही, लगेच सांगलं तर भांडण होणार. कारण बायको आहे शेवटी, तुमचा लगीन झालेला नाही, तुम्ही त्याच्यात काय भानगडीत नाही, विषय येत नाही तुमचं. आमका ते लपडा असा आमच्याकडे. पण काय आहे बघा, बायको शेवटी सांगणार कसं डायरेक्ट मी श्रेष्ठ. म्हणून श्री विष्णू काय म्हणतायत की एक दिवस असा येईल त्या दिवशी मी तुला याचं उत्तर देईन की लक्ष्मी श्रेष्ठ की विष्णू श्रेष्ठ. झाला मला एक दिवस एक अंत्ययात्रा चालली होती आणि विष्णू सांगतायत बघा आज तुझी परीक्षा घेतो की कोण श्रेष्ठ. तर ठीक आहे, लक्ष्मी पण तयारीतच होती, ती पेटानं तुटलेली भांडणाक. मग काय झाला, आता ठीक आहे बघूया म्हणाले. त्यामुळे जी अंत्ययात्रा चालली होती तेव्हा 500 आणि 1000च्या नोटांचा वर्षाव केला. आता 1000-500ची नोटाचा वर्षाव केल्यानंतर रवले 4 खांदेकारी आणि झिमडक्या धरून झील, बाकीचे गेले 1000-500च्या पाठी. बरोबर. आता ते 4 खांदेकारी म्हणजे पाहुणे सोयरे, त्यांना लाजणार 1000-500साठी हा टाकणार काय. झाला बाबा आता काय पुढे. मग सोन्याच्या मुद्रांचं वर्षाव केल्यावर, सोन्याच्या मुद्रांचं वर्षाव केल्यावर काय हो, तर थंय ठेवले आणि ते म्हणाले हे का आता पोचवलो आणि रात्री पोचवलो, थोड्या वेळानं पोचवलो, तो काय उठणारो नाही. बरोबर. त्यामुळे ते का बाजूत ठेवल्यानी ते मुद्रा घेतल्यानी. आता मुद्रा घेतल्यानंतर राहुलो झील. झील काय करणार, मडक्या घेऊन हातात, बापाशी शेवटी आयुष्य घालवलं त्याच्यासाठी. तो मडक्या त्याच्या पुढ्यात सोन्याचं हंडोट ठेवल्यान लक्ष्मी. आता सोन्याचं हंडो ठेवल्यावर त्यांना काय केलं, त्या मडक्या ठेवल्यान बाजूकनी घेतल्यान हंडो, बापाशीन आयुष्यभर दिल्या नाही, जाता जाता तरी काय देऊन गेलो की काय म्हणालो. तर सोन्याचं हंडो घेतल्यावर लक्ष्मी म्हणता बघा आज माझ्यासाठी म्हणजे माझ्या या धनासाठी कोण कोणचं नाही, म्हणजे पैसो ओळखो श्रेष्ठा. त्यामुळे लक्ष्मी म्हणाली आता मीच श्रेष्ठ. बरं हरकत नाही म्हणले नारायण, म्हणाले हरकत नाही लक्ष्मी. आत्ताचा सांगते तो महत्वाचा. लक्ष्मीला नारायण काय म्हणतात बघा, पैशा अडक्याच्या पाठी सगळे गेले, 4 खांदेकरी गेलो, झील गेलो, सगळी मंडळी गेली, पण तो त्या थिरडीत झोपलो, त्याचा काय, तो का नाही उठलो. बरोबर की नाही. तेव्हा नारायण म्हणाले जेव्हा जोपर्यंत आत्मा म्हणजे नारायण आणि तो आत्मा ज्याच्या शरीरात नाही, म्हणजे आत्मा तुमच्या शरीरात नाही, तोपर्यंत त्या पैशा अडक्याचा काय उपयोग नाही. कारण आत्मा म्हणजे परमेश्वर आहे. लाखो करोडो बँकेत सेविंग असणार देत, एट्या किलो का गेलो फट्याक, काय उपयोग नाही त्याचा. बरोबर की नाही. म्हणून नामस्मरण करा, भक्ती करा आणि आई वडिलांची सेवा करा. आमचे पॉवर बुवा कायम सांगत असतात आई वडिलांची सेवा करा, आणि त्यांनी सांगल्याप्रमाणे आम्ही आज आई वडिलांची खरोखर सेवा केली आणि आज आमचं आयुष्य सफल झालंय. खरोखर त्यांच्या आशीर्वादाने झालेलं आहे. आणि खरोखर आहे आई वडिलांचे ज्याच्या पाठी आशीर्वाद आहेत ना बुवा, ते का काय कमी नाही, खयच्या तीर्थक्षेत्रात जाऊची गरजच नाही. कारण त्यांचे आशीर्वाद आईच्या मनात कायम आपल्या मुलासाठी हे आशीर्वादच असतात. ह्या कलियुगात सच्चे आशीर्वाद असतात तर ते आपल्या आई वडिलांचे. एकदा आई वडिलांसाठी जोरदार टाळ्या. बाकीचे पाया पडला असता आशीर्वाद देतले, तो मनात सुन नसता, लक्षात ठेवा. खरोखर म्हणजे एखाद्या नवीन गाडी घेतल्यानी बाजूच्या काकांका पेढे देऊ गेलो ना, तर बाजूचो काका पेढो घेता, काका गाडी घेतलंय पेढो घ्यावा, पेढो घेणार आणि ह्याची पाठ झाली की ती काकी विचार काय हो खरोखरच गाडी घेतल्यान तर काय झाला, हप्त्यावर घेतल्यान म्हणजे काका याचे हप्ते भरणारा. पण जर काकाने आज असो विचार केला की हीच गाडी कधीतरी मी शीक पडले रात्री अपरात्री, तर ती गाडी माका हॉस्पिटल पर्यंत नेऊ शकता. ह्या जेव्हा बदल होत ना तेव्हा आपला ह्या सगळा रणगारांना चालू म्हणजे सुरळीत होत. नाही तर ह्या असाच युद्ध बॉम्बिंग काय करूचा, इराण खय अमेरिका खय भारत खय, तरी त्यांचं युद्ध आपले वयवरनं युद्ध असतात कोपरे खातल्यानी तर ठीक आहे, पण ह्या कसलं युद्ध. खरोखर नामस्मरण करा
या युद्धापासून सगळ्यापासून सुटल्याला फक्त नामस्मरण करा आणि सच्च्या मनाने नामस्मरण करा आणि आई वडिलांची सेवा करा. धन्यवाद. इथे थांबतोय आणि रूपकाला सुरुवात करतोय. बुवा शनरंगाचा आनंदाचा शनरंगाचा आनंदाचा सण हा होळीचा सण हा होळीचा सोबे तारी रंगाला तेराशी मागाचा एकदा जोरदार टाळ्या बबन मिस्त्रीसाठी होऊन दे. हे सगळं अचानक भयानक असतं. आला मी मारून सांगल्यानंतर सांगले नाही. आता मीच इस्कटीत पडलं नाही, पण देवाच्या कृपेने पार पडलं. कल्पायुष्य वावे दया पुढा कल्पायुष्य वावे दया पुढा कल्पायुष्य वावे दया पुढा माझी आशा हरिचा
कासे शोभे पितांबर, कासे शोभे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.